नमस्कार मित्रांनो, मी हर्षल विलास सोवाळ आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीचा वेगवश्ता पाठ, ज्याचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. हो, हे अतिशय नामवंत वक्ते आणि महाराष्ट्रातील एक व्यासंगी लेखक आहेत. अनेक पुरस्कारांनी मानांकित सुद्धा आहेत. या वैचारिक पाठात लेखक काय म्हणतात ते पाहू. या वैचारिक पाठाचा गाभा आहे वेग. मानवी जीवनाला वेग अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मानव हा वाहनांचा उपयोग करतो, परंतु गरज नसताना वाहनांचा उपयोग करणं कधीही चुकीचंच. शहरी भागात वाहनांचा उपयोग करावा लागतो हे योग्य, परंतु गरज नसतानाही वाहनांचा उपयोग करणं यावर कटाक्ष टाकत प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात की माणूस वेळ वाचवण्यासाठी वाहनांचा उपयोग करतो, परंतु वाचलेल्या वेळात माणूस पुन्हा वाहनांवरच बसून जवळजवळ आपल्याच अपघाताला निमंत्रण देताना दिसतो. या अफाट वेगाने वाहनं चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीरावर, मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशाप्रकारे स्पष्ट इशारा देतो हेच आपण पाठातून पाहूया. चला तर मग पाठ सुरू करूया. पाठ क्रमांक 1. पाठाचे नाव वेगवशता. पाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले. चला तर मग पाठ पाहूया. वेग हे गतीचं एक रूप आहे. वेगाशी आपण सर्वच अवगत आहोत, कारण आपलं सगळ्यांचं जीवन हे सतत धावतं असतं. त्यालाच आपण एक गती म्हणतो. त्यामुळे लेखक वेग हे एक गतीचेच एक रूप आहे असं म्हणतो. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. आपले जीवन स्थिती आणि गती. स्थिती म्हणजे काय? आपण एका विशिष्ट परिस्थितीत असतो, त्यावरूनच आपली गती निश्चित होते. म्हणजे पहा ना, आपण समजा कामाच्या ठिकाणापासून खूप दूर राहत असो तर आपली गती जास्त असेल कामावरती पोहोचण्यासाठी. परंतु मीच जर कामाच्या ठिकाणी जवळ राहत असेल तर नक्कीच माझी गती ही थोडी कमी असेल. त्यामुळे माझ्या स्थितीनुसारच माझी गतीसुद्धा निश्चित असते. त्यामुळे जीवन हे स्थिती आणि गती यात विभागले आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे मानवी जीवनचक्र फिरतच असते. त्यामुळे या मानवी जीवनचक्राचे 3 भाग लेखक पाडतो. पहिला थांबणे, 2 चालणे आणि 3 धावणे. यालाच त्यानं जीवनचक्र असं म्हटलं आहे. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. अगदी बरोबर. मानवी विचारांना गती नसेल तर तो कधीच प्रगती करू शकणार नाही. कारण मला निश्चित करावं लागतं की मला काय व्हायचं आहे आणि त्यानुसारच प्रगती निश्चित होते. जर तुमचं निश्चित नसेल की तुम्हाला काय व्हायचं आहे भविष्यात तर तुम्ही प्रगती करूच शकणार नाही. परंतु लेखक इथे थांबत नाही. लेखक पुढे म्हणतो, ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र होते. गती असून चालत नाही. विचारांना केवळ गती असेल तर तो गतिमान तर राहतो, परंतु दिशा असेल तर खऱ्या अर्थानं प्रगतीला पात्र ठरतो. समजा मला हिमालयाकडे जायचं आहे आणि मी हिंद महासागराकडे अतिशय वेगाने धावत असेल तर नक्कीच माझी दिशा चुकते. त्यामुळे माझ्याकडे विचार आहे, माझ्याकडे गती आहे, पण त्याला जर योग्य दिशा नसेल तर तुमची प्रगती होणार नाही. त्यामुळे लेखक म्हणतो, दिशाविहीन म्हणजे दिशा नसलेली गती ही अधोगती म्हणजेच अप्रगती ठरते. त्या माणसाची कधीही प्रगती होऊ शकत नाही. आपल्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. आपणा सर्वांना माहिती आहे की शहरी भागातलं जीवन हे अतिशय वेगवान असतं, कारण रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. कारण ही माणसाची निकड आहे. सगळी कामं करण्यासाठी त्याला वाहनाचा उपयोग सातत्यानं करावा लागतो. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर असतात. एरवी गतिपायी अगतिक झालेले असतात. म्हणजेच लेखकाचं म्हणणं आहे की माणसं ही थोडीफार स्थिर असल्यासारखी दिसतात, परंतु ती तेव्हा दिसतात जेव्हा ती स्वतःच्या घरात थांबलेली असतात. नाहीतर एरवी ही अतिशय अगतिक म्हणजेच विचारही करता येऊ शकत नाही एवढी धावपळ करणारी असतात. लेखक पुढे सांगतात, अहोरात्र म्हणजे रात्रभर भरभरणारी आणि थरथरणारी वाहनं पाहिली की आश्चर्य वाटतं. भरभरणारी आणि थरथरणारी म्हणजे एका दिशेहून दुसऱ्या दिशेला वेगाने जाणारी वाहनं, ज्याची तुम्ही अपेक्षाही करू शकत नाही, अशी वाहनं पाहिल्यावर लेखकाला आश्चर्य वाटतं. ही आलीत कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसली नाहीत.
यावरून लेखकाला असं सांगायचं आहे की पूर्वीच्या काळी कोणतीही वाहनं नसताना सुद्धा माणसांनी जगभर प्रवास केलाच की, पण त्यावेळी प्रवास करताना अशा एवढ्या सगळ्या अवखळ म्हणजे विलक्षण, ज्याची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही, ज्याचा विचारही केला जाऊ शकत नाही, अशा वाहनांची गरज त्या लोकांना कधीच पडली नव्हती. वाहनं नसताना त्या काळातही देशोदेशींचा इतिहास घडलाच की, मग आजच या वाहनांची एवढी गरज का लागते, असा एक मार्मिक प्रश्न लेखक विचारतो. पुढे लेखक शहरी भागातील माणसाच्या रोजच्या आयुष्याच्या जीवनाचं वर्णन करताना सांगतो, आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो म्हणजे बसतो, कारण याच्याकडे वेळ थोडा असतो आणि कामं बरीच असतात, म्हणजे तो सतत बिझी असतो, व्यस्त असतो. पायी चालता चालता ही कामं ओळखता येत नाहीत हे त्याला चांगलं माहिती असतं. जीवन हे दशदिशांनी म्हणजे वेगवेगळ्या दिशांना, वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेलं असतं. याचं उदाहरण देताना अतिशय उत्तमरित्या लेखक सांगतो की एका बाजूला मुलांची शाळा असते आणि कार्यालय म्हणजे काम करण्याचं ठिकाण हे दुसऱ्याच कोणत्या तरी भलत्या ठिकाणी असतं. रोजची आवश्यक लागणारी मंडई एका बाजूला, तर दवाखाना दुसऱ्याच कुठल्या तरी दिशेला असतो. त्यामुळं ही सगळी ठिकाणं जी रोजच्या आयुष्यात आवश्यक आहेत, हे जीवनाची टोकं सांधणं म्हणजे जोडणं केवळ अशक्य असतं. ही जोडणार कशी, यासाठी जोडायचं असेल तर गती आवश्यक आहे. म्हणूनच लेखक म्हणतो, शेवटी गती ही घ्यावीच लागते, यथाप्रमाण गती ही गरज आहे, असं लेखक म्हणतो. जीवनाची ही टोकं सांधण्यासाठी लेखकाला गती आवश्यक जरी वाटत असली तरीही लेखक अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक म्हणजेच ज्याची गरज नाही, प्रमाणापेक्षा अधिक आहे, वास्तविक जितकी गती हवी त्यापेक्षा अधिक गती विनाकारण घेतली जाते, अशी अनावश्यक गती तो मान्य करत नाही. त्यामुळं अप्रमाण, अवास्तव, अनावश्यक अशा 3 प्रकारच्या गतींना तो विकृती मानतो. आपली कामं यथासांग पार पाडता येतील एवढाच वेग जीवनाला असावा, म्हणजे आपली कामं ज्या वेगात पूर्ण करता येऊ शकतील तेवढाच वेग मानवी जीवनाला असेल तर मानवी जीवन सुखकर आहे. गरज नसताना विनाकारांचा अनावश्यक वेग लेखकाला मान्य होत नाही, त्यामुळे तो म्हणतो त्यापेक्षा अधिक वेग म्हणजेच अक्षम्य आवेग मानावा लागेल, तो आत्मघातकी ठरतो. म्हणजेच गरजेपेक्षा अधिक वेग हा अक्षम्य म्हणजे ज्याची क्षमा केली जाऊ शकत नाही, आवेग म्हणजे विनाकारांचा घेतलेला अतिवेग हा आत्मघातकी ठरतो, म्हणजे अपघाताला जवळजवळ आपण स्वतःच्या हातानेच निमंत्रण देतो. इथे लेखक अमेरिकेचं उदाहरण देतात. अमेरिकेचं उदाहरण देताना ते म्हणतात, अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगानं जीवन जगतात, पण त्याला एक कारण आहे. ते कारण अतिशय योग्य आहे, कारण घरोघर आणि दरडोई म्हणजे प्रत्येकाकडं वाहनं उपलब्ध असतात. केवळ हे एवढं कारण नाही, तर तिथले रस्ते रुंद आहेत, सरळ आहेत, निर्विघ्न आहेत आणि एकमार्गी आहेत, म्हणजे कोणताही वाहन चालवताना त्रास होत नाही. अमेरिकेतल्या गतीचं ते समर्थन करतात. त्यांना अमेरिकेतली वेगवान गती ही योग्य वाटते, कारण तेथील घरं, कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचं किमान अंतर असतं. जवळजवळ सगळे असे सहसा जवळ नसतेच. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे आवश्यक असणाऱ्या साध्या साध्या गोष्टीही घरापर्यंत पोहोचवण्यासाठी, घरात आणण्यासाठी त्यांना वाहनांचा उपयोग हा करावाच लागतो, कारण त्यांच्या जीवनावश्यक सगळ्या गोष्टी या त्यांच्या घरांपासून खूप दूर असतात. अमेरिकेतल्या लोकांनी हा वेग टाळण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक म्हणजे त्रासदायक आणि असह्य म्हणजे सहनी केला जाऊ शकत नाही, असा असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय हा घ्यावाच लागतो. त्यामुळे वेग हा घ्यावाच लागतो. त्यामुळे अमेरिकेतला वेग हा लेखक मान्य करतो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. त्यामुळे माणूस ज्यावेळी वेगात असतो त्यावेळी तो भान हरपून जातो, त्याला काहीच कळत नाहीये. वेगात एक प्रकारची नशा असते, हे सुद्धा लेखक मान्य करतो. स्वाध्याय म्हणून या सविस्तर पुनरावलोकनानंतर किंवा उजळणीनंतर आत्तापर्यंत आलेले शब्दार्थ, वाक्यप्रचार आणि मुद्दे आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावेत आणि पुढील येणाऱ्या प्रश्नांची ही उत्तरे आपल्या वहीत सोडवावीत. प्रश्न पुढील प्रमाणे: वेग कशाचे रूप आहे? जीवन कशात विभागले गेले आहे? जीवनचक्र लेखकाने कशाला म्हटले आहे? प्रगती संज्ञेला
पात्र कधी ठरते? अधोगती कशाला म्हटलं आहे? आपले जीवन लेखकाच्या मते कसे आहे? लोक केव्हा स्थिर बसतात? लेखकाला कशाचे आश्चर्य वाटते? लेखकाला पूर्वीच्या आणि आजच्या जगप्रवासात काय बदल आढळतो? जीवन 10 दिशांना पसरले आहे हे लेखकाने कसे स्पष्ट केले आहे? माणूस वाहनावर केव्हा आरूढ होतो? लेखकाला यथाप्रमाण गती ही गरज आहे असे का वाटते? लेखक कोणत्या 3 प्रकारच्या गतीला विकृती म्हणतो? स्वतःचे एखादे उदाहरण द्या. जीवनाचा वेग किती असावा असे लेखकाला वाटते? अक्षम्य आवेग म्हणजे लेखकाला काय म्हणायचे आहे? अमेरिकेतील वाहनांची स्थिती काय आहे? अमेरिकेतील लोकांना वाहनांचा उपयोग लहान सहान कामासाठीही का करावा लागतो ते लिहा. अमेरिकेतील लोकांनी जर वेग टाळला तर काय दुर्घटना घडेल? माणसातील दुराव्यामुळे काय होते? वेगामुळे माणसाच्या शारीरिक आणि मानसिक मनावर कोणता परिणाम होतो ते लिहा. वेगवश्ता पाठाच्या पहिल्या भागाची सांगता आपण इथेच करू. पाठाचा उर्वरित भाग येणाऱ्या पुढील भागात स्पष्टीकरणासह शिकवला जाईल. धन्यवाद.